नवीन वर्षाच्या निमित्ताने सगळ्यांचेच लाडके दुर्वा आणि केशव आपल्या सोबत आहेत. काय सांगणार नवीन वर्षाबाबत लोकांना? आता तरी नवीन वर्ष सगळ्यांना आमच्याबरोबर साजरं करता येणार आणि आम्हाला तुमच्याबरोबर साजरं करता येणार आहे. 31 तारखेला स्टार प्रवाहवर रात्री 9 वाजता. तर त्याची सगळी तयारी चालली आहे. आता आम्ही रिहर्सल्स वगैरे चालले आहेत. त्यामुळे आम्ही केशव विदाऊट मिशी नसेल ओळखलं तर सांगून ठेवतो मी केशव. तर त्याच रिहर्सल चालू आहेत. नंतर पूर्ण गेटअपमध्ये येईल. मी एवढंच सांगेन की जसं हर्षद म्हणाला की आम्हाला तुमच्याबरोबर न्यू इयर साजरा करायला मिळणार आहे, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. आम्ही रिहर्सल्समध्ये आहोत. आमची धमाल चालू आहे. पण हे सगळं आम्ही तुमच्यासाठीच करतोय, कारण 31 डिसेंबरला रात्री 9 वाजता 3 तास तुम्हाला फुल ऑन टाइमपास बघायला मिळणार आहे. आणि मी हे सांगेन की या शोची थीम अशी आहे की 16वं वरीस मोक्याचं. बेसिकली 2016 यू कॅन टेक इट ॲज अ इयर ऑफ अपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुम्ही 2015पर्यंत जे काही करू शकला नाही आहे ते तुम्ही ह्या वर्षी करायचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. तर मला असं वाटतं की मला पर्सनली ही थीम खूप आवडली आहे. तू काय सांगशील, तुझ्या हातात कोणत्या थीम्स आहेत? माझ्या तर बेसिकली हीच थीम आहे. मी तर आपल्या नवीन वर्षात शुभेच्छाच देतोय सगळ्यांना. 2016 सगळ्यांना मी तेच म्हणतोय. आणि जसं ऋता म्हणाली थीमबद्दल, खरोखरच ही खूप क्रिएटिव्ह थीम आहे. जे करायचं राहिलं आहे किंवा जे करायचं त्यांचं रिझोल्युशन असेल, आपण प्रत्येक वर्षी रिझोल्युशन करतोच, पण जी काही त्यांची सुप्त इच्छा वगैरे असेल ते सगळं आपण हा चान्स घेतला पाहिजे 2016चा. आणि अख्खं वर्ष आहे तर गिव्ह इट ट्राय. आणि खूपच क्रिएटिव्ह कन्सेप्ट आहे, करायलाही मजा येते. तुम्ही बघालच. 2015च्या काही स्पेशल आठवणी प्रेक्षकांचा? 2015चं म्हणजे ये रे रे 15 गेल्या वर्षी आम्ही केला होता. तो पहिला कार्यक्रम होता 2015चा. आणि 2016 हा दुसऱ्यांदा स्टार प्रवाह करते. आणि सगळ्यात आठवण सांगायची झाली तर म्हणजे पूर्णच एक प्रवास. म्हणजे त्यानंतर 2015चा परफॉर्मन्स मला अजून आठवतं आहे. तेव्हा आपण दोघांचंच होतं फक्त. आता एक क्लब परफॉर्मन्स आहे. तर त्या परफॉर्मन्सच्या आठवणी अजूनही तशाच. म्हणजे आता जेव्हा मी स्टेजवर गेलो तेव्हा मला तेच आठवलं, अरे आपण इथे 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 ते हे केलं होतं. पण खरंच आणि सांगायचा मुद्दा हा की स्टार प्रवाह किंवा मराठीमध्ये 2000 म्हणजे मी म्हणतो इयर एंडचा जो कार्यक्रम आहे तो स्टार हे एकच नेटवर्क जे करतं आहे मराठीमध्ये. सो इट्स खूप चांगलं फील होतं की आम्ही त्याचा पार्ट आहोत. आणि आम्ही 31 डिसेंबरला सगळ्या रसिक प्रेक्षकांना भेटायला येणार आहे आणि त्यांना पाहायला मिळणार आहेत. बरेच जणांचे परफॉर्मन्सेस आहेत, मी अजिबात रिव्हील करणार नाही आहे. जसं ऋता म्हणाली की एक्का देवी आणि वगैरे सगळेच आहेत, पण अजूनही सरप्राईजेस आहेत. तर बघा तुम्ही. आठवणी म्हणाल तर खरं तर हे वर्ष कधी गेलं कळलंच नाही. प्रत्येक वर्ष झाल्यावर आपल्याला असंच वाटतं की वर्ष कधी गेलं कळलंच नाही. आणि गेल्या वर्षी 2015मध्ये दुर्वाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. आणि आत्ता एंड ऑफ डिसेंबरला 900 एपिसोड पूर्ण होणार आहेत. तर आठवणी म्हणाल तर जास्तीत जास्त आठवणी दुर्वाच्याच, कारण आम्ही घरपेक्षा आम्ही आमच्या सेटवर जास्त राहतो. तर आठवणी जास्त ते जसं हर्षद म्हणाले की अजूनही तो डान्स आठवतोय जो आम्ही ये रे 15ला केला होता. अरिजित सिंगची मेडली केली होती. मग त्याच्यानंतर चैत्र चाऊल झालं. तर हे जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा मेमरीज आहेत. त्यामुळे अशा एक असं काही सांगता नाही येणार, पण खूप मेमरीज आहेत. हॅपी न्यू इयर.